नमस्कार शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना या संदर्भामध्ये मोठी अपडेट आली आहे आणि शेतकऱ्यांना न्यायालयामार्फत शेतकऱ्यांना हा आनंदाचा विषय आहे व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यांनी याचिका दाखल केल्यानंतर त्यांना कर्जमाफीचा 2017 मध्ये पात्र असून देखील त्यांना न्यायालयाचा खटला हा लढावला, त्याच्यानंतर कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ते कोणते शेतकरी व त्यांचं किती मोठं कर्ज होतं व कोणत्या बँकेचं कर्ज होतं व त्यांना न्यायालयातील खटला व न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर आता कोणत्या स्थळावर येऊन पोहोचले आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आशिष खाडे। या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वपूर्ण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना ही अंमलात आणली होती। त्यामध्ये बहुतांश शेतकरी हे पात्र झालेले होते। त्यानंतर कित्येक शेतकरी पात्र असून देखील तांत्रिक अटीचा नाव हे समोर ठेवून अनेक शेतकरी 6 लाख ते 6.5 लाख शेतकरी पात्र असून देखील कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील 50 शेतकऱ्यांनी पात्र असून देखील त्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नव्हता। तर या संदर्भामध्ये बातमी देखील प्रसारित झाली होती। 6 तारखेला जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्राम विविध सरकारी सोसायटी कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना 2017 मध्ये कर्जमुक्ती योजनाचा लाभ मिळणार असे त्यांना सांगितले होते। त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार असे सांगितल्यानंतर बँक व सोसायटी मार्फत त्या यवतमाळ जिल्ह्यातील 50 शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा हा केलेला नाही, कारण ते पात्र होते कर्जमाफीपासून म्हणून। पण त्यानंतर कर्जमाफीची रक्कम शासनाकडून आली, मात्र तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगून त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही। उलट कर्जमाफीसाठी आलेली रक्कम परत गेल्याचे देखील हे सांगण्यात आले। त्रुटी दूर करण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांना 2023 पर्यंत म्हणजे आजपर्यंत हा संघर्ष करावा लागला। शासन स्तरावर कोणी प्रतिसाद त्यांना देत नव्हता। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी 50 शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट जयकुमार वानखेडे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। यात राज्य शासनातील सहकार विभागाचे सचिव असतील, यवतमाळचे जिल्हाधिकारी असतील, जिल्हा उपनिबंधक साहेब असतील, उपविभागीय अधिकारी असतील, तहसीलदार असतील व तलाठी असतील यांना प्रतिवादी करण्यात आले आणि हा खटला न्यायालयात टाकण्यात आला। त्यानंतर आता पीक कर्जाच्या मुक्तीसाठी कलेक्टरकडे 15 दिवसाचा हा अल्टिमेट दिलेला आहे। यामुळे म्हणजे उशिरा का होईना पण त्या शेतकऱ्यांना आता या येत्या 15 दिवसामध्ये त्यांना काय म्हणजे महत्त्वपूर्ण कलेक्टर साहेब घेणार आहे, म्हणजे जिल्हाधिकारी साहेब याकडे संपूर्ण शेतकऱ्याचे डोळे हे टिपलेले आहे। म्हणजे आता याचिका दाखल केल्यानंतर संघर्ष केल्यानंतर किमान आता तरी 2017 पासून तर आता 2024 लागलेला आहे। 5 ते 6 वर्षाचा काळ लोटला आहे। त्यानंतर कुठं या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे। आता कलेक्टर साहेब संपूर्ण यादी काढली। आता तांत्रिक अटी व तांत्रिक त्रुटी ह्या कोणकोणत्या आहे व कुठं शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज किती होतं त्या संबंधी संपूर्ण आता माहिती घेतली। कारण मुख्यमंत्र्यांना मागील अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की बहुतांश डाटा हा पोर्टलवरून डिलीट झालेला आहे, तपशील हा मिळत नाही आहे। सहकार विभागाकडून त्यांच्याकडून देखील पत्र गेलं होतं मुख्यमंत्री साहेबाकडे का कर्जमाफीचा हा डाटा जो आहे तपशील डिलीट झाला आहे, तो मिळत नाही आहे। आज तो नव्यानं प्राप्त करेल। तो नव्यानं प्राप्त करताना फक्त यवतमाळ जिल्ह्यातील 50 शेतकरी नाही तर महाराष्ट्रातील 6 ते 6.5 लाख शेतकऱ्यांचा डाटा देखील हा मिळणे अनिवार्य आहे। म्हणजे तो मिळाला पाहिजे, जेणेकरून उर्वरित जे काही शेतकरी आहेत त्यांना देखील कर्जमाफीचा लाभ उशिरा काय होईना पण हा मिळाला पाहिजे, अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा कर्जमाफी संदर्भातला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की वाटलं सांगा। आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2017 पासून थकीत आहे, म्हणजे जे शेतकरी पात्र होते 1.5 लाखापर्यंत कर्जमाफीमध्ये पण त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालं नाही कर्ज, अशाच देखील शेतकऱ्यांना आपलं गाव आणि आपला तालुका व जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।